22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंदूरद्वारे पूर्ण झाला. 7 मे रोजी भारतीय लष्करानं पाकिस्तानमध्ये हवाई हल्ला केला. पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी पुरुषांना लक्ष्य केलं आणि अनेक महिलांचं सौभाग्य हिरावून घेतलं. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं. ज्या 9 दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य करण्यात आलं त्यात बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय आणि मुरीद-के येथील लष्करचा कॅम्प होता. 26/11 हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांनी मुरीद-के येथील या लष्कर कॅम्पमधून प्रशिक्षण घेतलं होतं. दहशतवाद्यांनी अड्डे नष्ट करणाऱ्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलानं राफेल लढाऊ विमानांनी सुसज्ज असलेल्या शक्तिशाली स्कॅल्प क्रूज क्षेपणास्त्राचा वापर केला आणि GPS शिवायही कुठे टार्गेट करायचं हे शोधू शकणारं हॅमर क्षेपणास्त्र देखील वापरण्यात आलंय.